यांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा आपण पाहू शकता. अतिशय देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आमचे मॅडी सर देखील इथे मात्र सज्ज झालेत. दोन सलामीवीर फलंदाज मैदानात दाखल झाले. डावकर हाताचा एक विस्फोटक फलंदाज आपण पाहतो रवी भोईर आणि त्याच्या साथीनं यावेळेस प्रदीप भोईर ही जोडी आपण पाहतो. यंदाच्या हंगामामध्ये या जोडीने तुम्हाला धुमाकूळ घातला. परंतु आता जर इथून विचार केला तर सागर इरमाणीसारखी चुनौती समोर असेल. कारण बदलापूर भागातील दोन संघ आपण एवढेच पाहू शकता इनाक्षरमध्ये खेळताना दिसतील. एकाच जंगलातील दोन वाघ म्हटलं तरी हरकत नाही. एका बाजूला आपण पाहू शकता जय हनुमान ढोके, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नेहा 11 शिरगाव संघ आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. पहिला बॉल गुरुदास तयार. रोशन पहिलाच बॉल. इथून मात्र आपण पाहू शकता कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. गॅप शोधण्याचं काम झालं होतं यावेळेस रवीच्या माध्यमातून. परंतु पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला गेला आणि यावेळेस आपण पाहू शकता पहिली धाव एकपटली गेल्या. स्वतःचं व संघाचं अकाउंट ओपन केलं यावेळेस रवी भोईरच्या माध्यमातून आणि एक धाव इथून मात्र जोडली गेली. आमच्या मुख्य व्यासपीठावरती ढोकीगावचे उद्योजक समाजसेवक धीरेजी भोईर साहेब देखील, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहू शकता. आमचे तोलमान नक्कीच ठाणा बँक संचालक आमचे देवादादा देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. तदनंतर जर विचार केला तर सातत्याने ढोके गाव म्हटलं तर आमचे हेमंत अशोक भोईर साहेब असतील. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू मात्र दंदन करत सरळ निघून चालला. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, लाईनच्या बाहेर 4 चौकार. नक्कीच नक्कीच ढोकेगाव म्हटलं तर आमचे भारतीय जनता युवा मोर्चा अंबरनाथ तालुका अध्यक्ष हेमंतजी अशोक भोईर साहेब ते देखील या स्पर्धेचा आनंद लुटतात. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने आता टीमची टोटल यावेळेस वेगाने पुढे जात असताना 5 या आकड्यावरती गुरुदास रोशन अंबावलेला आपण पाहतो. राईट अप राऊंड द विकेट तो देखील पुन्हा एकदा सज्ज झाला. अजून एक इथून मात्र आपण पाहू शकता अबे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु अंपायर केपी सरांचा इशारा आला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रूपात आता मात्र एक धाव जोडी जाईल आणि आता एका धावेच्या साथीने टीमची टोटल यावेळेस पुढे जात असताना 6 या आकड्यावरती. नक्कीच संघनायक जितू आता भोईरनं सांगितलं होतं की आम्हाला फलंदाजी हवी येते आणि आता फलंदाजी वाट्याला आली आहे. नक्कीच जितू आता भोईर म्हटलं तर ओमसाई कांसई आयोजित गावदेवी चषक आपण पाहिला असेल. नक्कीच ते स्पर्धेचे शिल्पकार आहेत. यापुढे देखील लाईन पाहावी लागेल. ही लाईन पाहावी लागेल. या संपार सिग्नल व्हाईट बॉल. टाळ्यांचा कडकडाट आपण पाहू शकता. यावेळेस खेळाडू कक्षातून येतोय कारण 2 धावा एक्स्ट्राच्या रूपात मिळाल्या. त्यावेळेस टीम ढोके संघाला आणि 2 धावे तर मात्र ऍड केले जातील. टीमची टोटल पर्यंत पुढे सरकत असताना यावेळेस 7 या आकड्यावरती खूप चांगली मॅच आपण पाहिली मागील मॅच मध्ये. इथून मात्र श्री गणेश मानकिवले आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं ओमकोटेश्वर भोज संघाला. ओमकोटेश्वर भोज संघाचा खेळ खूप चांगला राहिला. गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा आता यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु चेंडू ट्रॅव्हल झाला आहे बॅकवर्ड स्कोरलेगच्या दिशेला. उत्तम फेक करतील दरम्यान एक धाव एकवडी जाईल. एका धावेच्या साथीने आता टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 8 या आकड्यावरती आपण पाहतो श्री गणेश मानकिवले संघाला इथून मात्र 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना दमछाक झालं. परेश शिनारे कॅप्टनने खूप चांगली कामगिरी केली परंतु संघ भरपूर अडचणीमध्ये सापडला होता. येस नक्कीच नेहा 11 शिरगाव संघ खेळतो आणि ज्या कोणत्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक संपादित केली त्यासाठी शिरगावचे उद्योजक समाजसेवक बागरामजी पवार साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ऑन साईडला बिगिट करायचा प्रयत्न लाऊड अपील मैदानात झाली आहे परंतु यावेळेस पंच देखील सांगतात बॅट कट. यस नक्कीच आपण पाहू शकता लाऊड अपील झाली होती यावेळेस शिरगाव टीमच्या माध्यमातून परंतु अपील पूर्णपणे फेटाळून लावले पंच कुणाल पेनकर सरांच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. बऱ्याच काळानंतर यावेळेस डॉट बॉल आलाय. आता मात्र सुटकेचा मोकळा निश्वास रोशनने देखील सोडला असेल कारण त्याच्या अगेन्स्ट हल्ला चढवला होता. दुसऱ्याच बॉलवरती चौकार ठोकला होता. टीमची टोटल यावेळेस आपण पाहतो स्कोर कार्डवरती 8 या आकड्यावरती गुरुदास यार रोशन. ऑन साईडला यावेळेस केल्याचा प्रयत्न झाला होता परंतु लाईन आपल्याला पाहावी लागेल. या संपार सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रूपात अजून एक धाव जोडली जाईल आणि आता एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 9 या आकड्यावरती. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जोविलीकरांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा आज मात्र सत्यात आणण्याचं काम केलं गेलंय. नक्कीच जोविरी शीर्षक आपण पाहतो. रिया मंडप डेकोरेटर्स आमचे संदीपजी धुळे असतील रोशनजी धुळे असतील यांची देखील अफाट मेहनत आपल्याला पाहायला मिळते. गुरुदास तयार. ऑन साईडला केले पुन्हा आता
अलंग कार्पेट चेंडू चालला क्षेत्ररक्षकाने चेंडूमध्ये शर्यत लागली परंतु अलंग कार्पेट चेंडू फरार सीमा पार 4 चौकार. शेवटचे चेंडू शिल्लक असेल नक्कीच आमचे भागारामजी पवार साहेब यांच्या कन्याचं नाव देण्यात आले या टीमला कारण त्यांनीच हा संघ पुरस्कृत केलाय. भागारामजी पवार साहेब एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतो कारण पेट्रोलबाई चषकामध्ये देखील भरपूर बक्षिसांचा बडीमार आपण त्यांच्या माध्यमातून पाहिला आणि आता ते देखील या व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद लुटत त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. कोणता सय्या शेवटचा बॉल अजून एक ऑन साइडला टर्न केला डीप क्षेत्ररक्षक त्याच्या आबाकाच्या बाहेर एक बघा चेंडू मात्र निघून चाललाय क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन सीमा पार 4 चौकार. धन्यवाद. डीजे या दरम्यान जोबेली गावचे युवा उद्योजक मयूरजी केणे आणि त्यांच्या साथीने अशोकजी धुळे यांचा आगमन झालेले सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊया हनुमंताचा इशारा घेऊन डोके संघ यावेळेस मैदानात उतरला. 17 धावा स्कोरबोर्डवरती यावेळेस लगावला गेला. सलामी जोडी आपण पाहिली यावेळेस प्रदीप आणि त्याच्या साथीनं रवीला आपण पाहतोय. शेपट गोड करत असताना चौकार ठोकला होता क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये परंतु त्याला हुलकावणी देऊन चेंडू निघून गेला होता सीमा पार आणि तो चौकार आल्यानंतर टीमची टोटल 17 आपण पाहतोय. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाला. स्वतः यावेळेस संगनायक आपण पाहतोय सागर इरमाली आपण पाहतोय यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र निघून चालला. अंपायर करण धुळे सरांचा इशारा होतोय व्हाईट बॉल. 61 रुपयात आता मात्र एक धाव जोडली झाली आणि आता एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 18 लॉस ऑफ 0 विकेट. खूप चांगली गोलंदाजी यापुढे आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज रोशनच्या माध्यमातून थोडासा मार त्याच्यावरती पडला. 17 धावा त्याच्या अगेन्स्ट एकवट्या गेल्या. अजून एक चांगला प्रकार पाहायला मिळतो. ऑन साइडला टर्न केला अलंग कार्पेट वाईटिश लॉंगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला उत्तम फेक करतील दरम्यान सिंगल मिळेल. एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुन्हा पुढे जात असताना 19 या धावसंख्येवरती टीमची टोटल आपण पाहू शकता. पॉवर प्लेचे 2 षटक असतात. त्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये जर चांगली फलंदाजी झाली तर नक्कीच संघ सुस्थितीमध्ये असतो. कारण ज्यावेळेस आपण पाहिलं ओम कोटेश्वर भूत संघ खेळत होता त्यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये निलेश मराठेच्या अगेन्स्ट 16 धावा एकवट होत्या. परंतु ज्यावेळेस श्रीगणेश माणिकवणी संघ खेळत होता त्यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा होत्या आणि त्यामुळे संघ पूर्णपणे अडचणीत सापडला. इथून जर विचार केला तर डोके संघ फलंदाजी करत असताना 17 धावा त्यांनी बनवल्यात आणि आता मात्र षटक क्रमांक दुसरं इथं मात्र सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉल इथून मात्र वाईट आला. एक्स्ट्रा रूपात एक धाव जोडली गेली आणि आता यावेळेस सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या साथीने टीमची टोटल 19 या आकड्यावरती आपण पाहतो. डावकर आताचा फलंदाज यावेळेस सर्वी पुन्हा एकदा सज्ज झाला. एक अनुभवी खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. कारण रवी भोईर म्हटलं तर 40+ खेळाडू आहेत परंतु 18 वर्षाच्या खेळाडू देखील लाजवतील असा खेळ नेहमीच आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. गुरुदास पुन्हा एकदा यावेळेस तयार बैल बॉलिंग ट्रॅकवरती सागर इरमाली. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न यावेळेस देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु फायनलच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा खेळाडू तयार होते. यावेळेस बाबू होते उत्तम फेक करते दरम्यान एक धाव मिळेल. एका धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा आता पुढे जात असताना 20 या आकड्यावरती आपण पाहतो. डोके दापिली म्हटलं तर सातत्याने बदलापूर संरक्षण समितीचे सदस्य आमचे मच्छिंद्र गायकर सर यांचा आवाज देखील आपण नेहमीच डोके दापिलीच्या स्पर्धेमध्ये ऐकत असतो आणि त्यांच्या साथीनं रुपेशजी गायकर त्यांचा देखील मनापासून हार्दिक स्वागत. गुरुदास तयार होईल. सागर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती हा ट्रॅकर ऑन साइडला पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती तुम्हाला चेंडूला फीड केला उत्तम फेक करतील दरम्यान सिंगल मिळेल. प्रदीप थोडेसे नाराज असतील कारण पूर्णपणे संधी होती इथून मात्र चौकार षटकार ठोकण्याची परंतु संधीचं सोनं झालं नाही. एक धाव एकवटी झाली. एका धावाच्या साथीने आता टीमची टोटल 21 या आकड्यावरती
एक धाव इक्वली आहे 21 धावा स्कोरबोर्ड वरती गोलंदाज सागर इरमाली पूर्णपणे कमबॅक करत सर कारण 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला होता रोशन अंबावलेनं चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केला परंतु लाईन पाहावी लागली या संपार सिग्नल व्हाईट बॉल टप्पा पडल्यानंतर जवळजवळ हातभर चेंडूने वळण घेतला आणि चेंडू मात्र निघून गेला यष्टीरक्षक कुंदनच्या हातामध्ये डॉट बॉल व्हाईट बॉल एक्स्ट्रा सोबत एक धाव जोडी झाली आणि आता एका धावेच्या साधारण टीमची टोटल पुढे जात असताना 22 आकड्यावरती पुन्हा त्यावेळेस 30 गती ठेवण्याचा प्रयत्न टीममध्ये क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होते असं वाटलं होतं चेंडू निघून गेला की काय सीमा बार परंतु यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु अंपायर सिग्नल येस परंतु बाद नसेल 2 धाबा इथून मात्र एकपडल्या गेल्या रवी भुईरच्या माध्यमातून आणि 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा पुढे जात असताना 24 आकड्यावरती 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला तदनंतर जर विचार केला तर अद्याप 7 धावा खर्च केल्या त्यावेळेस सागर इरमालीनं 4 चेंडू इथून मात्र खेळ संपला 2 गो गोलंदाज सागर ऑन साइडला करण्याचा प्रयत्न परंतु यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केले गेले दांडी इथून मात्र वाकवली फलंदाज रवी भोईर बॅक टू द डगआउट हॅलो या दरम्यान सलग लागोपाठचे 3 विकेट हॅट्रिक जर संपादित केली सागर इरमाळे या गोलंदाजाने तर या संघाचे पुरस्कार नेहा गुरुदास सज्ज होईल पुन्हा त्यावेळेस मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न यस यावेळेस पंजाबच्या परत इशारा करतील फलंदाज बाद असेल की नसेल नक्कीच 2 पंच यावेळेस सल्ला मशुरा करतील आणि त्यानंतर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल केडी सर आणि केपी सरांना आपण पाहतोय मंचाच्या भूमिकेत यावेळेस चांगली कामगिरी त्यांची देखील पाहायला मिळते यस फलंदाज बाद असेल मंकी विकेट नक्कीच ग्राह्य धरला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे फक्त अंपायर रिव्ह्यू असेल बघा डोके टीम पंचांनी रिव्ह्यू घेतला तरच रिव्ह्यू मात्र ग्राह्य धरला जाईल येस फलंदाज बाद आहे डीजे ऑन द फ्रंट ही भूमिका सागर इरमाली बजावत असताना अतिशय चालाक खेळाडू आपण पाहू शकता मंकी विकेट इथं मात्र ग्राह्य धरली जाईल याची आपण नोंद घ्यायची हा प्रकार ऑन साइडला पुन्हा पुल करायचा प्रयत्न परंतु मिस टाइम स्ट्रोक या डीप बॅकवर्ड स्कोर रिझन मध्ये चेंडू ट्राबल झाला उतून फेक करतील दरम्यान 2 धावा मिळतील 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा आता पुढे जात असताना यावेळेस 26 या आकड्यावरती नक्कीच या सर आपण पाहतो या क्रीडांगणात
राज क्रीडा मंडळ कुळगाव टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट बेलवली टीम दोन टीमचे कॅप्टन आपणास विनंती आपण येऊन थांबायचं इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. बघा फक्त 2 कॉल आम्ही करू कारण तिसऱ्या कॉलला डायरेक्ट पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हा देखील आयोजन कमिटीचा एक मुख्य नियम आहे, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 26 धाबा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतो. षटक क्रमांक दुसरा इथून मात्र संपन्न झालाय आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी हेमंतला आपण पाहतोय. हेमंत पेंडुलकर यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. संघनायकाने जबाबदारी दिली यावेळेस हेमंतच्या खांद्यावरती. सागर निर्मलेचा जर विचार केला तर त्यांना देखील इथून मात्र 9 धाबा खर्च केला. विकासीची मानकिवली टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट मुळगाव टीम कॅप्टन कारण तिसरा सामना असेल विकासीची मानकिवली आणि जय मल्हार मुळगाव दोन टीमचे कॅप्टन आपण यायचं. ललित मराठे आणि त्यांच्या अगेन्स्ट चेतनचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोरंदाज तयार ऑन साइडला अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप मोठा आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक यापुढे जज करत असताना त्याच्या हाताला ब्रश होऊन चढून निघून चाललाय सीमा पार. यापुढे चांगला फटका आणि त्या फटक्याचा चटका लागेल टीम शिरगावला. प्रेमने इथं मात्र केली चूक आणि चुकीची किंमत इथं मात्र मोजावे लागेल. फलंदाज रुपेशच्या पाठपासून धमाका 6 षटकार. षटकार आला होता आणि आता टीमची टोटल पुढे जात असताना अजून एक ऑन साइडला ऍक्शन रिप्ले परंतु यावेळेस होते बली पवार. बली पवारने केला या दरम्यान आदरणीय बाळकृष्ण दादा मुंडे यांच्या ठिकाणी आगमन झालेले सहर्ष मनपूर्वक खासदार आमदार ट्रॉफीचे आयोजक तर आहेत परंतु सोरा ट्रॉफी नक्कीच त्यांची कन्या त्यांचं नाव देखील साधारण आपण पाहत असतो. मग डेची स्पर्धा असो त्यानंतर रेनी सीझन क्रिकेट स्पर्धा असो बालकृष्ण मुंडे साहेब हे नाव मोठं नाव आहे कारण डे नाईटची स्पर्धा देखील आपण पाहिली. अतिशय देखणं आयोजन आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं. जाऊया मॅचच्या दिशेने आपण पाहू शकता पहिल्या बॉलवरती इथं मात्र आधीच्या बॉलवरती संधी निर्माण झाली होती परंतु प्रेमने चुकी केली. षटकार आला आणि त्यानंतर बली पवार इथं मात्र जेल टिपला. न्यू बॅट्समन कविदास ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण टप्पा पडल्यानंतर बरदा बेगाने चेंडू निघून चालला. यावेळेस कमबॅक करत असताना गोलंदाज हेमंत पेंडुलकरला आपण पाहतोय कारण इथून मात्र आधीच्या बॉलवरती फलंदाजाला बाद करायची संधी निर्माण झाली होती परंतु हाताला ब्रश करून चेंडू निघून गेला होता सीमा पार. ज्या प्रकारे म्हटलं जातं ना यावेळेस गोलंदाजाला ज्या प्रकारे साथ हवी असते क्षेत्ररक्षकाची तसे काही चित्र पाहायला मिळालं नाही. यस मॅडे सर. या दरम्यान रिया मंडप डेकोरेट एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव जोडली जाईल. नक्कीच रोशन धुळे अर्थात सर्वांचे लाडके भाऊ आपण पाहू शकता त्यांचं शुभागमन झालं. स्वागत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून यावं आपण व्यासपीठावरती त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता. अतिशय
देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. परंतु एक गोष्टीचा जर विचार केला मॅडी सर, मैदानाच्या चौफेर बाजूला आपण पाहू शकता बजरंग बली हनुमंताचा आशीर्वादाची स्पर्धा आणि बजरंग बलीचा कटआउट्स आपण पाहतोय. एक वेगळी संकल्पना पाहायला मिळतोय जोईर चषकाच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड पॉईंट मध्ये खेळाडू तयार होता, हाताचा पिसारा फुलवला आणि पूर्णपणे चेंडूला मात्र हातामध्ये सामावून घेतलं. धक्का अजून एक लागेल. फलंदाज कविदास बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मास्टरला विनंती असेल क्रिकेट विथ संगीत आपण वाजवायचा, कारण मॅच आपल्याला तेवढी चांगली पाहायला मिळते. याच नक्कीच आपण पाहू शकता शिरगाव संघ मैदानात मध्ये खेळतो आणि त्या संघाला पाठीराख आपण पाहू शकता. यावेळेस भास्करजी इरमाली देखील इथे मात्र जॉईंट आहेत, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. गुरुता सज्ज होईल पुन्हा एकदा. हेमंतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट न समोर फलंदाज यावेळेस मंगेश. ऑन साईडला फटका चांगला बार मिळतो, शफल झाले होते आणि जसा बॉल आला तसा पाठवून दिला. डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमर का बार 6 षटकार. नागरिकुलांची कुलसामानी आई एकवीरचं संगीत आपण ऐकलं डीजे राजच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने. षटकार आला आणि टीमची टोटल यावेळेस वेगाने पुढे जात असताना 40 आकड्यावरती. गुरुदास हेमंत पुन्हा त्यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले होते परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. उत्तम फेकतील दरम्यान 2 धाबा एकपट जातील. यस वाऱ्याच्या वेगानं यावेळेस झपाट्याने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला होता, सिद्धेश होते. उत्तम थ्रोपैकी देखील खूप चांगली पाहायला मिळाली. जर थोडीशी इथून मात्र चुकी झाली असती तर चेंडू सीमा पार गेला असा. 2 धाबा आपल्या संघासाठी त्यांनी वाचवल्यात आणि टीमची टोटल 2 धाबाच्या साथीने टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती 42 धाबा. आणि आता मात्र ड्रिंक्स ट्रॉली मैदानात मध्ये गेली आहे. तत्पर देऊया एक डीजे मास्टरला संधी. यस डीजे राज. थँक्यू. याच दरम्यान आपण पाहू शकता डोकेगावचे उद्योजक नितीनजी भोईर साहेब यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. 42 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. यावेळेस षटक क्रमांक 3 संपन्न झाले आणि आता षटक क्रमांक 4 आपल्याला पार मिळतो. यावेळेस बॉल इन ट्रॅक वरती हेमंत पवार. 2 हेमंत आपल्याला यावेळेस इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतील. एक हेमंत पेंडुलकर तर दुसरा हेमंत पवार आपण पाहतो. स्टार्टिंग एंड वरती फलंदाज सचिनला आपण पाहतो. पहिलाच बॉल चेंज ऑफ द पेस परंतु लाईन खराब आहे. केडी सरांचा इशारा आला आहे व्हाईट बॉल.
एक्स्ट्राच्या रूपात एक धाव जोडी झाली आणि आता एका धावेच्या साथीनं टीमची टोटल पण आता पुढे जात असताना यावेळेस 43 धावा स्कोरबोर्ड वरती. 3 षटकामध्ये 42 धावा बनवल्या होत्या, परंतु आता जर इथून विचार केला तर चौथ्या ओव्हरमध्ये एक्स्ट्राच्या रूपात एक धाव जोडी झाली आणि आता 43 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. गुरदास हेमंत राईट मोर द विकेट. यापुढे देखील अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूतून फेक करेल, दरम्यान सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 44 या धावसंख्येवरती आमच्या सोबत आपण पाहू शकता गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जोविरी टीमचा हिटमॅन म्हणून त्याची ख्याती आहे, कारण सातत्याने बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. रोशन धुलेला आपण पाहतो अक्षरशः आमच्या डोळ्यासमोर शहापूर मोगावची जी स्पर्धा होती 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावरती आहे. गुरदास तयार, हेमंत पवार खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता. अलॉंग द कार्पेट चेंडू चाला बॅटिंग लॉंगाच्या क्षेत्रामध्ये उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतला. एकदा विकपडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डेंजर झोनला डोक्याची घंटा वाजली होती नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु यावेळेस हरणीच्या वेगानं आणि चित्याच्या चपळीने या 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाबाच्या साथीने आता टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 46 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतो. चांगली धावगती यावेळेस राखत असताना जितके चौकार षटकाराला महत्व देतात तितकाच महत्व यावेळेस सिंगल डबलला देखील देण्यात येत आहे टीम जय हनुमान डोके संघाच्या माध्यमातून. गुरदास तयार, नाईट मोर द विकेट. फुटोस होता, मेजवानी होती, अंपायर सिग्नल नो बॉल. ऑन साइडला फटका, बराच काळ चेंडू हवेमध्ये तरंगलाय, डीप मध्ये चेंडू मागे गेलाय, परंतु यावेळेस आपण पाहू शकता बॅकअप चांगला पाहायला मिळतो. 2 धाबा एकवटल्या गेल्या आणि आता यावेळेस 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जाईल. 1+2 येस, अंपायर सिग्नल नो बॉल. फ्री हिटचा हा चेंडू असेल. 1+2 अशा 3 धाबा जोडल्या जातील आणि 3 धाब्याच्या साथीने टीमची टोटल 49 या आकड्यावरती. मेजवानी होती पूर्णपणे चौकार षटकार ठोकण्याची, परंतु मिसटाइम स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक 12च्या वेगाने आला होता, परंतु त्याला बीट करून मागे गेला चेंडू. बॅकअप चांगला पाहायला मिळाला. 3 धाबा एकपडल्या गेल्या. 2 धाबा धावून काढल्या तर 1 धाबा तुम्ही आता एक्स्ट्राच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाला. 3 धाब्याच्या साथीने टीमची टोटल 49 या आकड्यावरती. गुरदास हेमंत फ्री हिट. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केला होता, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. येस, एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव जोडली जाईल आणि आता एका धाबाच्या साथीने जय हनुमान डोके टीमची 50 कंप्लीट झाली आहे. 50 धाबा यावेळेस बनवल्या गेल्या टीम डोके संघाच्या माध्यमातून. फ्री हिट कायम असेल, कंटिन्यू असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची. गुरदास तयार, हेमंत पवारला आपण पाहतो. यापुढे 6 कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, जागेवर खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव जोडी झाली आणि आता एका धावेच्या साथीने टीमची टोटल पण आता पुढे जात असताना 51 या आकड्यावरती. नक्कीच दबावाखाली गोलंदाजी करत असताना यावेळेस हेमंतला आपण पाहतो, कारण नो बॉल त्याने फेकला होता. त्यानंतर जर विचार केला तर पुन्हा एकदा 2 बॉल त्याने स्क्वेअर फेकलेत, व्हाईट बॉल फेकले त्यांनी. आता 51 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. गुरदास सज्जा ओव्हर द विकेट. फुटोस होता, मेजवानी होती, फटका देखील चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आले, त्यांच्या हाताला ब्रश करून पुन्हा एकदा चेंडू मात्र निघून चाललाय सीमा पार, परंतु चौकार असेल की षटकार. यस, 1 बॉल ओव्हर द लाईन. 4 चौकार. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता. अलॉंग द कार्पेट चेंडू चाला डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या रिझर्व मध्ये. 1 धाव तर 1 पिढ्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस देखील 2 धाबा एकवटल्या जातील. येस, 2 धाबा एकवटल्या गेल्या आणि तिसऱ्या धावाचा देखील यावेळेस सचिन खरं होते, परंतु पूर्णपणे नकार दिला यावेळेस फलंदाज मंगेशच्या माध्यमातून. येस, विकास सीसी माणिकवली आणि स्वरांश 11 मुळगाव दोन टीमचे कॅप्टन बघा. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, कारण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्हाला सूचना येते फक्त 2 कॉल केले जातील. आपण येऊन थांबायचे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला, कारण इनिंग्स ब्रेक मध्ये जाण्यापैकीचा कबूल केला जाईल. हेमंत ओव्हर द विकेट. ऑन साइडला अजून एक फटका चांगला बाहेर मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतो, उत्तम फेकेल, दरम्यान सिंगल मिळेल. 1च धाव मिळेल एका धावेच्या साथीने. आता टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना आपलेच 58 या आकड्यावरती. मागील मॅचचा विचार केला तर ओमकोटेश्वर भूत संघाच्या माध्यमातून 65 धावा बनवल्या होत्या.
आणि आता देखील त्या दिशेने आपण वाटचाल करत असताना टीम जय हनुमान ढोके संघ आपल्याला पाहायला मिळतो. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथमतः फलंदाजी वाट्याला आली होती, परंतु इथून जर विचार केला तर फलंदाजी करत असताना चांगली कामगिरी पाहायला मिळते. कारण जय हनुमान ढोके संघ म्हटलं तर यंदाच्या हंगामामध्ये अतिशय इन्फॉर्म संघ आपल्याला पाहायला मिळतो. ओमसाई कांसे आयोजित गावदी चषक आपण पाहिला तो देखील त्या स्पर्धेमध्ये देखील रनरअप राहिला. नक्कीच हा संघ आपण पाहिला असेल. रुपेश भोईरची खूप चांगली कामगिरी आपण पाहिली. नक्कीच सोन्याचं नाणं आपण पाहिलं. टीमची टोटल 58 या आकड्यावरती. षटक क्रमांक 14 मात्र संपन्न झाल्याने 4 षटकाच्या अंतिम टीमची टोटल 58. वरती आपण पाहतो शेवटचा षटक हानामारीचा षटक आपल्याला पाहायला मिळतो. कुंदन भोसले यावेळेस फिरकीचा जादूगर म्हणून त्याची खाती आहे. परंतु आज जर इथून विचार केला तर चांगली कामगिरी करावी लागेल, कारण समोर एक ताकदीचा संघ आपण पाहू शकता जय हनुमान ढोके संघ खेळतो. नक्कीच फिरकीचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने जोबिरी संघ म्हटला तर कल्पेश धुळेसारखा फिरकीचा एक जादूगार नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आज जर तुम्ही विचार केला तर कुंदन भोसलेला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण 4 ओव्हरच्या अंती 58 धावा स्कोरबोर्डवरती लगावल्या गेल्या. या ओव्हरचा विचार केला तर धावसंख्येला पूर्णपणे रोख लावण्याचं काम करावं लागेल कुंदन भोसलेला. संघाचा विचार केला तर थोडासा अडचणी सापडला, कारण जय हनुमान ढोके संघाची जितकी धारदार फलंदाजी आहे तितकीच गोलंदाजीचा तोफखाना म्हणून ढोके संघाला ओळखला जातो. पहिला बॉल यावेळेस आपण पाहू शकता चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडू मात्र मागे गेला. यावेळेस इस्टरनॅक्सकडे चूक केली, दरम्यानचा खेळाडूने चूक केली. उत्तम फेक करेल दरम्यान एक दमलेले अंपायर सिग्नल लेग बाईस. नक्कीच संगीतकाराला ज्या प्रकारे वादकाची साथ हवी असते त्या प्रकारे आता मात्र गोलंदाजाला देखील क्षेत्ररक्षकाची साथ हवी आहे, परंतु तसं काही चित्र पाहायला मिळत नाही. चेंडू त्याला डॉट आला होता, परंतु चेंडू मागे निघून गेला. एकदा वेगवेगळे लेग बाईसच्या रूपात आणि आता एका धाब्याच्या 7 टीमची टोटल यावेळेस 59 या आकड्यावरती. बघा जास्तीचा वेळ खर्च करू नका शिरगाव टीम, आपण लगेच खेळायला सुरुवात करायची, कारण 5 षटकाची मॅच आणि 25 मिनिटाचा अवधी असेल याची देखील आपण नोंद घ्यायची. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सातत्याने आमच्यापर्यंत सूचना येतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गोरदास यार कुंदन भोसले राईट मोर द विकेट. फुटोस होता ऑन साइडला, चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप किंमत मोजावी लागली शिरगाव टीमला, कारण चेंडू डॉट होता. लेगबाईच्या रूपात एक धाव जोडली गेली, स्ट्राईक रोटेट झाली आणि षटकार ठोकला. अजून एक मात्र षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती अपघात निश्चित होता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आणि यावेळेस आपण पाहू शकता फलंदाज सचिन ज्याने तो मात्र षटकार ठोकला होता, पूर्णपणे अपेक्षा होत्या. आणि आता मात्र फलंदाज सचिन बॅक टू द पवेलियन. गुरुदास कुंदन ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, यावेळेस देखील आपण पाहू शकता तू चल में आहे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतो. यू मिस आवल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. गरज होती का सचिनला बाद करण्याची, कारण तुम्हाला स्ट्राईक हवी होती मंगेश भोईरला, परंतु मैदानाच्या मध्ये घडलंय काय, सलेक्टचा अजून एक धक्का लागेल. फलंदाज मंगेश भोईर बॅक टू द पवेलियन.
सचिन न परंतु इथून मात्र विश्वास दाखवला होता स्वतःवरती तो मंगेशनं स्ट्राईक रोटेट केली सचिनला त्यांनी बाद केला आणि आता मात्र स्वतः देखील तंबूच्या दिशेला परतला म्हणून तर म्हटलं जातं जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझना दोस्तों क्योंकि बंद पड़ी घड़ी भी दिन में 2 बार सही समय बता दिया षटकार ठोकला होता अशा पल्लवित केले होते बॅट्समन सचिन परंतु त्याला बाद केल्यानंतर मंगेशने देखील इथून मात्र मैदान सोडला न्यू बॅट्समन यावेळेस मैदानात एंटर झालाय मिलिंद भोईर स्टॅकिंग एंडवरती अजून एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो मिलिंदला आपण पाहू शकता स्टॅकिंग एंडवरती बॅकफुट पंच करायचा प्रयत्न झाला होता परंतु यावेळेस फलंदाज देखील संभ्रमात टाकणारा चेंडू होता आणि यावेळेस पंचांकडे कटाक्ष टाकला होता मिलिंदच्या माध्यमातून परत पंच आमच्या भीष्मासारखे ठाम उभ्या सुरेश आणि मिलिंद ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना यावेळेस पूर्णपणे बीट करत असताना फसवण्यात आलं बॅट्समन मिलिंदला फोटोस होता प्रयत्न ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न यावेळी दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती अपघात निश्चित होता परंतु आता फलंदाज कोणता बाद असेल हा देखील प्रश्न निर्माण झाला नक्कीच सुरेशला देखील बाद व्हावं लागलं डायमंड डकचा शिकार ठरला सुरेश कारण एकही चेंडू त्यांनी फेस केला नव्हता न्यू बॅट्समन मध्ये पण दाखल झालाय धनंजयला आपण पाहतोय नेट नंबर 9 वरती तो दाखल झाला 1 to go शेवटचा चेंडू शिल्लक असेल गोलंदाज पुन्हा यावेळेस कुंदन भोसले फिरकीचा जादूगर म्हणून मी म्हटलं होतं कारण 4 ओव्हरच्या अंती 58 तर फक्त इथून विचार केला तर 7 धावा खर्च केल्यात कुंदन भोसलेनं खोदून करायचा प्रयत्न झाला होता अलॉंग द कार्पेट चेंडू चालला यावेळेस मिडॉनला क्लिअर करून डीप मध्ये एकदा विकेट दुसऱ्या वेळेचा प्रयत्न थ्रो थोडासा खराब आला म्हणतो परंतु यावेळेस गॅदर देखील करता आला नाहीये सागर इरमालीला आणि आता मात्र तिसऱ्या धावसाठी परतावा लागेल फलंदाज यावेळेस धनंजय डायमंड डकचा शिकार ठरला असताना फलंदाज बाद यायचंय सोरांश 11 मुळगाव आणि विकासीची मानकरी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झाले तर आपण या मुळगाव टीम कॅप्टन यायचंय आपण टीमची टोटल आपण पाहतोय यावेळेस 5 ओव्हरच्या अंती 68 धावा बनवल्या गेल्या टीम जय हनुमान ढोके संघाच्या माध्यमातून आणि 69 धावांचं लक्ष असेल नेहा 11 शिरगाव टीमला आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करते या धावा चेस होतील की डिफेंड होतील हे तुम्हाला ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय बदलापूर समोरच्या समितीचे अध्यक्ष जोबिलगावचा बुलंद आवाज महेश दोळे सर यांना धन्यवाद चला नाणेफेकीचा कौल केला जाईल सोरांश 11 मुळगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट विकासीची मानकरी टीम दोन टीमचे कॅप्टन यायचे आपण बालकृष्ण मुंडे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल मुळगाव टीम कॅप्टन आपणास
विनंती असेल आपण यायचं नाणेफेकीसाठी. हॅलो हॅलो चेक. बघा मुळगाव टीम कॅप्टन आपणास विनंती असेल आपण यायचं लगेच नाणेफेकीसाठी, कारण विकासची मानकरी टीमचं कॅप्टन इथे उपस्थित झालेत. आपण देखील या लगेच, अधिकचा वेळ आपण बिलकुल खर्च करू नका. स्पर्धे यावेळेस आपण पाहतोय पहिले षटक रनवे मध्ये थोडंसं अडथळा, सुरुवात थोडीशी शांत पद्धतीने पाहायला मिळेल. भरपूर चांगल्या मॅचेस तुम्ही पाहतो. या अगोदर मानकिवली संघ धाबा चेस करत असताना संघ परास्त झाला आणि आता धाबा इथे बनवायचे द्वितीय सत्रामध्ये. निहाय गोलंदाज तयार, राईट आर्म या भांगारामजी पवार साहेब ज्यांनी हा संघ पुरस्कृत केला त्यांचा देखील विशेष आभार, कारण ते देखील या मॅचचा आनंद घेतात. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन समितीचे त्यांचा देखील विशेष आभार. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन साठी प्रवीणजी धुळे यांच्या वतीने कूलर, बेस्ट फिल्डर साठी
बाळ देण्यात येते एस एस स्पोर्ट्स संदेश मस्त यांच्या वतीनं आणि ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहता इतर आकर्षक पारितोषिकांसाठी ते सर्व ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केले सन्माननीय सदानंद शेठ धुळे यांचा देखील विशेष आभार. फलंदाज झाला बाद जाऊया माच्या दिशेने धावा फलकामध्ये आपण पाहतो 1-1 69 धावांचा पाठलाग करतोय मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन मध्ये बॅट्समन बळीराम पवार. यावेळेस इथे लाईन पाहावी लागेल. चेंडू पडल्यानंतर थोडस उसळी घेतोय. टेक ऑफ झाला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतो तोपर्यंत हा डॉट बॉल. नक्कीच सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपण पाहू शकाल. शंकरजी उतेकर आणि विष्णू दादा धुळे यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं देखील विशेष आभार. अत्यंत मोलाची साथ या सर्व दानशूर दात्याने केली. गोलंदाज मंगेश आखो टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. यावेळेस जागा शोधली आहे परफेक्ट. चेंडू सरळ मिडल झाला बाउंड्री लाईन. असताना आपण पाहतो सुरुवात थोडीशी अडखळत झाली. फलंदाज सागर इरमाळे बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहतो आता जिम्मेदारी घेत असताना बळीराम पवार. मंगेश भोईरच्या विरोधात आक्रमण. यावेळेस इथे लाईन पाहावी लागेल. भरपूर चांगला प्रचंड वेग आपण पाहतो. अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी होती. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना अद्यापपर्यंत आपण पाहतोय पहिला चेंडू स्वेर आला त्यानंतर विकेट. सागर इरमाळे त्या ठिकाणी बाद झाला. त्यानंतर डॉट चेंडू षटकार ठोकला बळीराम पवारने आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतो हा चेंडू आला डॉट. राऊंड विकेट. यावेळेस इथे बॅटची लिडिंग एज फलंदाजाला फसवलंय. अक्षरशः फटका खेळण्यासाठी भाग पडलाय आणि इथे बळीराम पवारची विकेट हवी होती. गोलंदाज मंगेश भोईरला. यावेळेस फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का लागत असताना टीम नेहा 11 शिरगाव संघाला फलंदाज बाद. कॅश प्राइज येतोय शिरगाव संघासाठी. नेहा 11 शिरगाव संघ खेळतो कारण सातल्याने शिरगाव संघ म्हटलं तर जय भवानी शिरगाव संघ आपण पाहिला. त्यानंतर जय बजरंग बली शिरगाव बी संघ या नावाने देखील संघ खेळत होता. परंतु आज जर विचार केला तर भागारामजी पवार साहेबांची कन्या नेहाच्या नावाने हा संघ त्याच्यात उतरलाय. नेहा 11 शिरगाव संघ आपण पाहतोय आणि कोणत्याही पर्यंत जर 3 वरती 3 लगातार षटकार ठोकले तर नक्कीच टीमचे पुरस्कार भागारामजी पवार साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. येस ओव्हर टू मॅडी सर. नक्कीच आपण पाहतोय या दरम्यान सन्माननीय जितू गडगे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेले. सहर्ष मनपूर्वक स्वागत. जितू गडगे आपणास विनंती आपण यायचंय व्यासपीठावर येऊन आपण स्थान बनवायचंय. सुरुवातीलाच राहुल आपण अनाउन्समेंट केली जोमेली खरवे मानकिवली. त्यानंतर आपण पाहिलं तर दहिवली वराडे पेन्सिल आणि भोज या विभागातील कोणी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित असेल तर आपणास कळकळीची विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. कारण आपली जागा आमच्या मनामध्ये आमच्या अतिथी कक्षामध्ये. आपण या आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न असताना यावेळेस आपण पाहतोय सुरुवातीचे चेंडू असं वाटलं होतं की जबरदस्त कमबॅक होतोय. त्यानंतर बळीराम पवारने षटकार ठोकला आणि तिथून जो कमबॅक केला पुन्हा एकदा वापसी करत असताना मंगेश भोईरने मात्र हाताळलं निर्धारित एक चांगलं षटक. धावा फलकावरती खर्च केला. एकंदरीत 7 गडी गमावले. बॅटिंग करत असताना कोण असेल 84 मुळगाव टीम आपण यायचं. स्पर्धेचा मुख्य नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेत आणि अतिशय काटेकोरपणे स्पर्धा आपण पाहतो. नक्कीच तुम्ही एक संघ इथे मात्र उपस्थित झाला नाहीये त्यांच्या बदली तुम्ही आहात त्यामुळे
आपण यायचंय लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. जितू आता गडगे आणि त्यांच्या सोबत आपण पाहू शकता अरुण भाऊ आलं. गडगे असतील, अंकुशजी गडगे असतील, यांचा शुभागमन झालाय. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. चला जय हनुमान डोके टीम साठी विनंती असेल आपण वेळेबाबत सहकार्य करायचं आहे. ऑफिशियल पंच मला सूचना करतात कारण 5 षटके चेंडू व्यापार करत असताना संघ थोडासा बॅकवर्ड वरती आहे. सुरुवात यावेळेस स्टीअर करण्याचा भरपूर चांगला प्रयत्न आपण पाहतोय. स्क्वेअर कट फटका खेळण्याचा प्रयत्न होता कुंदन भोसलेचा. एकच धाव तिथे मिळते पॉइंट मध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक सज्जन 38 सर्कल मध्ये P2 मध्ये आपण पाहिलं तर भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जय हनुमान ढोके टीमच्या वतीनं. एसटी रक्षकाच्या पाठीमागे आपण पाहतो शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट स्क्वेअर लेग. त्यानंतर आपण पाहिलं तर पॉइंट लेग क्षेत्ररक्षक तैनात आहेत. या ठिकाणी गलीमधून एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल आणि शॉर्ट कव्हर मध्ये षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. याच दरम्यान मानकिवली गावचे उद्योजक समाजसेवक गजेंद्र शेठ गडगे साहेब यांचा देखील शुभागमन झाले. साहेब यावं आपण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि गणेशजी विनायक धुळे साहेब यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. नक्कीच नक्कीच देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणार चार मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. सामना भरपूर चांगला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यावेळेस समर एंड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू थोडासा पडल्यानंतर खाली राहतोय, सरळ निघून चालला चेंडू. अगदी घर एक सिंगल येते म्हणजे लेग बाईज की बाईज करण धुळे ऑफिशियल पंच आपण पाहतोय. बॅटची कडा असेल की बाईज. यस, संघाच्या खात्यामध्ये धाव जोडली जाईल. ऑफिशियल पंचांना विनंती असेल कारण यानंतर आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज साठी या धावा सातत्याने काउंट करायचे असतात प्रत्येक खेळाडूच्या खात्यामध्ये. यावेळेस आपण पाहतो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध फटका एक्झिक्यूट केला. अगदी सरळ रेषेमध्ये एकच धावफलकामध्ये पाहायला मिळते. सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाहीये. या मॅच मध्ये आपण पाहतो 69 धावांचं भलं मोठं टार्गेट चेस करायचंय. मानकुली संघ देखील आपण पाहिलं तर धावा चेस करत असताना थोडासा मागे राहिला. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नेहा 11 शिरगाव संघ हा देखील थोडासा 2 षटकांचा आपण जर विचार केला तर थोडासा बॅकफुट वरती आपण पाहतोय. राहुल चव्हाण आपण
या ठिकाणी या नाणेफेकीचा कौल या क्रीडांगणाचे मालक आदरणीय बाळकृष्ण दादा मुंडे साहेबांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. 18 चेंडू आणि 53 धावांची गरज. गजेंद्र शेठ गडगे अर्थातच सर्वांचे लाडके पिंट्या भाऊ, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. मुळगाव संघ म्हटलं तर नेहमीच जय मल्हार मुळगाव संघ या नावाने खेळत असतो, परंतु आज जर विचार केला तर स्वरांश इलेव्हन मुळगाव या नावाने नक्कीच आज खेळताना आपल्याला दिसेल. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता विकास सीसी मानकिवली हा संघ देखील आपल्याला खेळताना दिसेल. बालकृष्ण मुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातो. छापा आणि काटा. खासदार आमदार चषकाचे दमदार आयोजक आपण पाहू शकता. काटाचा कॉल केला आणि छापा यावेळेस आपण पाहू शकता विकास सीसी मानकिवली टीमने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. फक्त डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा. गोलंदाजी. थँक्यू सो मच. क्षेत्ररक्षकाचा निर्णय स्वीकारला. मॅच देखील तितकीच महत्वाची आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जय हनुमान ढोके तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता नेहा इलेव्हन शिरगाव टीम. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू राहुल. 18 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. पहिला चेंडू डॉट आला. डॉट पर्सेंटेजचा विचार केला तर समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची मागणी. चला आपण केपी सर, कुणाल पेनकर सरांना विनंती आपण यायचं. बदलापूरची आन बान शान. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्क्वेलेकचे पंच करण धुळे आणि मुख्य पंचांच्या भूमिकेत आपल्याला संदेश किस्मतराव मॅन फ्रॉम शहापूर हे पंच आपल्याला पाहायला मिळतील. आणि बदलापूरच्या केपी जेपी पॅनलचे सदस्य. 18 चेंडू 53 धावांची गरज. पहिला चेंडू आला. 17 चेंडू 53 धावांची गरज. अतिशय दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये. यावेळेस हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत एसटीचे. थँक्यू राहुल. जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली गाव व रिया मंडप डेकोरेटर्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. तिसऱ्या रात्रीमध्ये प्रेक्षकांना एक प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल. बदलापूर प्रेक्षणीय लढत प्रेक्षकांना नक्कीच